नमस्कार, तुमचं स्वागत करतो आपल्या फार्मसी गुरु युट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही अजून चॅनल आपलं सबस्क्राईब जर नसेल केलं आणि तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्ही फार्मासिस्ट असाल तर हे चॅनल तुमच्या युजफुल असणार आहे. तुमचा बिझनेस स्टार्ट करण्यापासून तर बिझनेस ग्रो करण्यापर्यंत या सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटतील. तर आपण आज बघणार आहोत तुम्हाला तुमचं जर फार्मा स्टोअर जर चालू करायचं असेल तर त्यासाठी एरिया किती पाहिजे आणि डॉक्युमेंटेशन काय काय करावं लागेल आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागेल हे सगळं आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मेडिकल स्टोअर स्टार्ट करण्यासाठी जर रिटेल मेडिकल स्टोअर जर स्टार्ट स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला 110 स्क्वेअर फूट एरिया कंपल्सरी आहे. जर आपल्याला रिटेल होलसेल दोन्ही पण सोबत जर लायसन्स जर पाहिजे असेल तर आपल्याला 160 स्क्वेअर फूट एरिया कंपल्सरी आहे. पण दोन्ही जर आपण सोबत जर लायसन्स घेतले तर त्याचे खूप सारे बेनिफिट आपल्याला भेटतात. त्याच्यानंतर जर आपण फक्त होलसेल जर स्टार्ट करायचं असेल तर फक्त आपण 110 स्क्वेअर फूट जरी जागा असेल तरी आपण मेडिकल स्टोअर स्टार्ट करू शकतो ह्या जागेमध्ये. तर परत एकदा रिपीट करूयात, जर तुम्हाला रिटेल मेडिकल स्टोअर जर चालू करायचं असेल तर 110 स्क्वेअर फूट जागा, जर तुम्हाला रिटेल होलसेल जर स्टार्ट करायचं असेल तर 160 स्क्वेअर फूट जागा, आणि तुम्हाला फक्त जर होलसेल जर करायचं असेल तर 110 स्क्वेअर फूट जागा असेल तरी तुम्हाला लायसन्स मिळून जाते. त्याच्यानंतर आता जर डॉक्युमेंटेशन जर काय काय लागते, डॉक्युमेंट काय काय लागते हा खूप मेन पार्ट आहे. सगळ्यांना इथे कन्फ्युजन असते तर ड्रग लायसन्स जर काढायचं असेल तर डॉक्युमेंटेशन काय काय लागते. जर तुम्हाला ड्रग लायसन्स जर काढायचं असेल तर ते जर तुमची जागा जर स्वतःची नसेल, जर तुम्ही जागा रेंटने घेत असेल तर त्या जागेचा प्रूफ, त्या जागेचा प्रूफ आपला कुठला लागतो, जर त्याची जर सेल डीड असेल किंवा रजिस्ट्री असेल किंवा सातबारा असेल, त्या जागेचा प्रूफ त्या ओनरकडे असतो. त्याची आपल्याला झेरॉक्स कॉपी लागत असते आपल्या फाईलला जोडण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 वर्षाचं रेंट अग्रीमेंट कंपल्सरी, ते रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट बॉन्डवरती चालत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला डील करायला जाल त्यावेळेस ओनरकडनं तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट कंपल्सरी मागायचे, जागेचा प्रूफ आणि 5 वर्षाचं रेंट अग्रीमेंट ते रजिस्टर्ड करून घ्यायचं त्यांच्याकडनं. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म हा तुम्हाला एफडी कडनं भेटतो, की जेव्हा त्याच्याकडे तुम्हाला ऑनलाईन फाईल देणार आहे त्याच्याकडनं सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भेटून जाईल. त्याच्यानंतर लाईट बिल, त्याच्यानंतर फ्रीजचं बिल, फ्रीज आणि फ्रीजचं बिल दोन्ही पण, त्याच्यानंतर आपला पासपोर्ट फोटो, आणि त्याच्यानंतर फार्मासिस्ट, जर तुम्ही फार्मासिस्ट पण तुम्हीच असाल आणि तुम्ही मेडिकल ओनर पण तुम्हीच असाल तर तुमचा दोन्ही मिळून एक फोटो असेल तरी सफिशियंट. त्याच्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर फार्मासिस्टचे डॉक्युमेंट, जर तुम्ही स्वतः जर फार्मासिस्ट असाल तर तुमचे डॉक्युमेंट, तुमची ओरिजिनल टीसी, तुमचे 2 सर्टिफिकेट, जर तुम्ही डिग्री असेल तर डिग्रीचे सगळे सर्टिफिकेट, किंवा डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे सर्टिफिकेट, त्याच्यानंतर फार्मसीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याच्यानंतर सीसीटीव्ही बिल कंपल्सरी लागेल, त्याच्यानंतर फ्रीज बिल. ही याच्या डॉक्युमेंट व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट लागत नाही. जर नवीन डॉक्युमेंट जर अपडेट झाला असेल तर तुम्ही ज्याच्याकडे फाईल टाकताय तो तुम्हाला आवर्जून डॉक्युमेंटची लिस्ट देईल, पण याच्या व्यतिरिक्त माझ्या माहितीच तो काही डॉक्युमेंट अजून लागत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, जर इन्व्हेस्टमेंट जर बघायला गेलं तर आपण जर विलेज म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर मेडिकल स्टोअर जर चालू करत असेल तर 1,20,000 रुपये तर 2 लाख रुपयापर्यंत आपण आरामात मेडिकल स्टोअर चालू करू शकतो. आणि मंथली त्याच्यामधनं आपण 20 ते 30 हजार रुपये प्रॉफिट आरामात कमवू शकतो. तेच जर आपण सिटीमध्ये जर मेडिकल स्टोअर जर चालू करत असेल तर 2.5 लाख रुपयापासून तर 4 लाख रुपयापर्यंत आपण आरामात मेडिकल स्टोअर चालू करू शकतो, आणि त्याच्यामधनं 30 ते 40 हजार रुपये प्रॉफिट आरामात कमवू शकतो. कारण की सिटीमध्ये एक्सपेन्सेस जास्त असतात, रेंट जास्त असतं. 3 महिन्यानंतर आरामात तुम्ही प्रॉफिट काढू शकता. फक्त जर तुम्हाला स्ट्रॅटर्जी जर माहिती असेल. तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो मी. जर एक मेडिकल स्टोअर आला, येतोय मेडिकल स्टोअर ओपन करतोय आणि रात्री घरी जातो, आणि दुसरा मेडिकल स्टोअर वाला येतोय मेडिकल स्टोअर ओपन करतोय, त्याचे छान छान फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय आणि सोशल मीडियावरती टाकतो. तो डिजिटली पर्चेस ठेवतोय. जर गुगलवरती सर्च केलं नियर मी तर त्याच्या मेडिकल स्टोअर दिसतंय, किंवा जवळपास 2 किलोमीटरच्या आतमध्ये लोकांना त्यांच्या मोबाईलमध्ये त्याच्या ऍड दिसतात. तर कुठलं चालेल? ऑब्व्हियसली 2 नंबरचं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं मेडिकल स्टोअर जर आता 2026 मध्ये जर चांगल्या प्रकारे जर रन करायचं असेल, जर तुम्हाला जर प्रॉफिट जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बिझनेसचे मार्केटिंग केल्याशिवाय आता पर्याय नाही. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या लोकेशनसाठी, आपल्या मेडिकलसाठी आपलं लोकेशन कसं सर्च करायचं, त्याचे गोल्डन रूल काय असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी तुम्हाला हे आपलं फार्मसी गुरु चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं नक्की गरजेचं आहे. ज्यावेळेस नवीन व्हिडिओ येईल नक्की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ जर तुमच्या फार्मसी रिलेटेड जर व्हिडिओ जर बघायचे असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.